नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवतोय चिकन दम बिर्याणी. मऊ रसरशीत झालेली आहे. जास्त काही तामझाम नाही, अजिबात थेंबरही पाणी मी चिकन शिजवताना वापरलेलं नाही आहे. तरी देखील चिकन एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्यातला राईससुद्धा छान सॉफ्ट असं शिजलेला आहे. अजिबात कोरडा वगैरे पडलेला नाही आहे. त्याचबरोबर मसाल्यांचं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. चवीला खूपच छान अशी ही बिर्याणी झालेली आहे. आणि खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी ही बिर्याणी बनवणार असाल ना तरी परफेक्टच बनवणार. आणि बॅचलर वगैरे असताल तर त्यांच्यासाठी तर एकदमच सोपी आणि खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. बघा, एकदम मस्त सॉफ्ट असं चिकन झालेलं आहे आणि छान रसरशीत अशी ही बिर्याणी झालेली आहे. तर बिर्याणी बनवताना बिर्याणीसोबत आवर्जून तुम्ही कोशिंबीर बनवा, म्हणजे मग बिर्याणी खूप छान लागते. तर सगळ्यात पहिलं आपल्याला चिकन स्वच्छ करून घ्यायचे. यावरती 125 ग्रॅम दही घालायचे. तर मी पाऊण किलो चिकन वापरले, तुम्ही अर्धा किलोचं प्रमाण घेतलं तरी चालेल. थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत बघा. हे खडे मसाले असेच वापरले तरी चालतील. मी इथे थोडेसे कुटून घेतलेत, कारण हे दाताखाली आले तर अचानक तिखट लागतं, त्यामुळे थोडे कुटून घेतलेले आहेत. तुम्ही अख्खे वापरले तरी चालतील. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर हळद, लाल तिखट, धने पावडर आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे घ्या, तिखट जेवढं बनवायचं असेल तेवढं. यावरती आपल्याला तळलेला कांदा घालायचा एक, आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 1.5 चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत. कांदा तळताना बारीक चिरायचा आणि गरम तेलामध्ये तळून घ्या, म्हणजे मग छान कुरकुरीत होतो, तेलकट वगैरे होत नाही. आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि साधारणतः एक अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे, किंवा पाऊण तास ठेवलं तरी काही हरकत नाही. हे व्यवस्थित मॅरिनेशन झाल्यानंतर शिजायला टाकायचे. तर इथे मी हा बासमती राईस घेतलेला आहे. कुठलाही बिर्याणीसाठी मोकळा होणारा राईस वापरा, म्हणजे मग बिर्याणी छान होते. तर तांदूळ घेतल्यानंतर एक अर्धा ते पाऊण तास तांदूळसुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. एकदा धुवून घ्यायचे, त्यात पाणी घालायचं तांदळामध्ये आणि असेच राहू द्यायचे. आता इथे तांदूळ शिजवण्यासाठी आपल्याला गरम पाणी करायचे. तर अर्धा किलोच तांदूळ घेतलेला आहे. अर्धा किलोसाठी जवळजवळ 1.25 लिटर ते 1.5 लिटर पाणी गरम करायचं. पाणी थोडं जास्तीचं ठेवायचं. ह्यातसुद्धा मी थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत. लवंग, मिरे, तेजपान, एक लिंबाची फोड घातली आहे, एक स्टारफूल घातलेला आहे, एक हिरवी मिरची घातलेली आहे. पाणी चांगलं उकळल्यानंतर ह्यात साधारणतः एक 3 चमचे मीठ घालायचं आणि नंतरच तांदूळ पाण्यामधून काढून ह्यात घालायचे आहेत. तांदूळमधलं जे भिजलेलं पाणी आहे ते काढून टाकायचे आणि हे पाणी चांगलं उकळल्यानंतरच त्यात तांदूळ घालायचे. आता ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. हवं तर ह्यात थोडंसं तेल घातलं तरी चालेल, मी तेल वगैरे घातलेलं नाही आहे. उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळल्यानंतर ह्यातलं सगळं पाणी काढून टाकायचे. आणि आपल्याला भात खूप शिजवायचं नाही आहे, मेन तर 70 ते 80% शिजवायचे, एवढंच हे उकळू द्यायचे. भात मोकळा उकळण्यासाठी आपल्याला थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं शिजताना. तर भात आपला शिजतोय त्याच वेळेस आपण हे चिकन शिजायला घालायचे दुसऱ्या गॅसवरती, किंवा मग तुम्ही सेपरेट करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर फोडणीसाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे, एक 2 ते 2.5 चमचे. आपण तुपाचा सुद्धा वापर करणार आहे, त्यामुळे त्या अंदाजाने तेल वापरा. पूर्णपणे तेल वापरलं तरी चालेल. तेल थोडंसं गरम झालं की लगेच ह्यात चिकन घालायचे. आपण ह्यात सगळं वापरलेलं आहे, त्यामुळे काहीही तेलामध्ये घालायचं नाही. डायरेक्ट जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते घालायचे आणि हे 1 मिनिटभर तेलामध्ये अगोदर असंच छान परतू द्यायचं. अजिबात जास्त हलवायचं वगैरे नाही आहे, व्यवस्थित तेलामध्ये पसरून ठेवायचं. 1 ते 1.5 मिनटं छान भाजू द्यायचं आणि नंतर मग आता हे परतवून घ्यायचे. एक 2-3 मिनटं चांगलं असं तेलामध्ये परतवून घ्यायचं. त्यानंतर गॅस एकदम बारीक करून हे वाफेवरतीच आपल्याला शिजवायचं. ह्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. दही आणि मिठामुळे ह्याला छान पाणी सुटतं. वरतून आपण पाणी घातलं तरी चालतं, पण पाणी घालण्याऐवजी ह्याला भरपूर पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये अगदी छान सॉफ्ट असं हे चिकनही शिजतं आणि बिर्याणीसुद्धा खूप मस्त होते. तर जवळजवळ 3 मिनटं हे परतवून घेतले. यावर झाकण ठेवायचं, गॅस एकदम लो करायचा आणि बघा 5 ते 7 मिनटामध्ये एवढं छान पाणी सुटलेलं आहे. आणि हेच पाणी आपल्याला चिकन शिजवण्यासाठी भरपूर होतं, अजिबात पाणी घालायचं नाही आहे. मसाल्यांचा मस्त फ्लेवर येतो आहे. खडे मसाले कुटून घातल्यामुळे खाताना तोंडात येत नाही आणि जास्त असं अचानक तिखट वगैरे लागत नाही, त्यामुळे मी खडे मसाले कुटून घातलेले आहेत. मसाल्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, चेक करा. आता हे चिकन जवळजवळ एक 10 मिनटं आपण हे लो गॅसवरती 8 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं. त्यानंतर हा जो शिजलेला राईस आहे तो आपल्याला चिकनमध्ये घालायचा. तर बघा, हा पण पूर्ण शिजलेला नाही आहे,
सॉफ्ट झाला आहे, पण आतमध्ये थोडासा कच्चा वाटतो आहे. तर एवढंच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे, पूर्णपणे शिजवायचा नाही, कारण हा चिकन सोबत पुन्हा थोडासा शिजला जातो. तर जवळजवळ 70%च भात आपल्याला शिजवून घ्यायचा, पूर्ण सॉफ्ट शिजवायचा नाही आहे. आता या चिकनवरती सगळा भात पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर 2 लेअरमध्ये चिकन घातलं तरी चालेल. थोडंसं चिकन काढून घ्या एका प्लेटमध्ये, थोडा राईस पसरवल्यानंतर पुन्हा वरतून चिकन घाला आणि पुन्हा एकदा राईसची लेअर द्या. इथे मी पूर्ण चिकन खालीच ठेवले पातेल्यामध्ये, कारण हे छान सॉफ्ट शिजलं जातं, थोडंफार राहिलं असलं तरी खालच्या बाजूने, त्यामुळे खालीच राहू दिले. वरती सगळा भात आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचा, शिजलेलं पाणी भाताचं अजिबात घ्यायचं नाही. आता वरून 2 ते 2.5 चमचे आपल्याला तूप घालायचे. तर हे घरचंच तूप आहे, मेल्टेड गावरान तूप वापरा, त्याने फ्लेवर खूप छान येतो. वरून अजून पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि तळलेला कांदा घालायचा आहे भरपूर. तळलेल्या कांद्यामुळे चव खूप छान येते बिर्याणीला. आता इथे माझ्याकडे केसर नाही आहे, पण केसर थोडंसं गरम दुधामध्ये भिजवून थोडंसं असं वरतून तुपासारखं घातलं ना तर छान फ्लेवर येतो. झाकण ठेवायचं आहे आणि एक 12 ते 15 मिनटं लो गॅसवरती मस्त बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. तर जवळजवळ 12 मिनटं झालेले आहेत. छान हे शिजलेलं आहे व्यवस्थित, वास पण छान येतो आहे. आणि गॅस आता बंद करायचा आहे. तुम्ही इथे फूड कलर नाही वापरलं तरी चालेल, मी थोडासा कलर वापरला त्यामुळे झाकण काढलेलं आहे. जर तुम्हाला कलर वापरायचं नसेल तर झाकण काढू नका. 12 ते 15 मिनटानंतर गॅस बंद करा आणि झाकण तसंच राहू द्या. बिर्याणी थोडा वेळ मुरू द्या. आता इथं मला थोडासा कलर वापरायचा होता त्यामुळे मी झाकण काढलं. तर हा थोडासा फूड कलर घातलेला आहे. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. पूर्ण झाकून ठेवायची, आणखी एक 15 मिनटं तरी निदान ही मुरू द्यायची किंवा अर्धा तास राहू द्या आणि नंतर मग ही बिर्याणी वाढायला घ्या. अगदी छान होते बघा. जास्त काही प्रोसेस नाही आहे, 2-3 प्रोसेसमध्ये एकदम मस्त आणि रसरशीत छान अशी ही बिर्याणी झालेली आहे. राईस पण खूप छान शिजलं आहे, चिकन पण छान सॉफ्ट असं झालेलं आहे आणि चवीला तर एकदम भारी झालेली आहे. मसाल्यांचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आपण तांदूळ शिजवताना मीठ मसाले पाण्यामध्ये घातल्यामुळे भातालासुद्धा खूप छान चव येते, अजिबात कोरडा वगैरे वाटत नाही आणि आळणीही लागत नाही. त्याचबरोबर चिकनसुद्धा छान मसाल्यामध्ये मॅरिनेट झालेलं आहे आणि व्यवस्थित शिजलेलं आहे, त्यामुळे एकदम छान अशी चव आली आहे ह्या बिर्याणीला. मस्त मऊ आणि मोकळी अशी झालेली आहे. तर नक्की या पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्ही बिर्याणी बनवल्यानंतरसुद्धा मला कमेंट करून सांगा तुमची बिर्याणी कशी झाली आहे ते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून सांगा. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी अशाच रेसिपी नक्कीच शेअर करीन. तर ही बिर्याणी कशी वाटली मला आवर्जून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.